वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे सहकार किंवा कोऑपरेशन असं इंग्रजीत नाव आहे. 53 हा कोड आहे. इयत्ता 12वी वाणिज्य शाखेचा हा विषय आहे आणि हा पेपर मागच्या वर्षीचा आहे. बोर्डाचा परीक्षा झाली होती 6 मार्च 2023ला. इथे दिनांक दिलेली आहे 6 मार्च 2023ला ही झालेली परीक्षा. ही प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही याचा अभ्यास करा. उत्तरं पण मी आता घेतलेली आहेत. वेळ 3 तास आहे. 4 पानं आहेत या प्रश्नपत्रिकेची आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. याची उत्तरं तुम्ही अभ्यास केला तर यातले काही प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतात. चला तर पाहूया. मागच्या वर्षी 6 मार्च 2023 रोजी झालेला सहकार या विषयाचा 12वीचा बोर्ड पेपर आहे. सूचना दिलेल्या वाचायच्या आणि फॉलो करायच्या आहेत. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी, सक्तीचे. 2. उजवीकडील आकडे प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण ते दिलं आहे. 3. डावीकडील आकडे प्रश्न क्रमांक दर्शवतात आणि डाव्या बाजूला प्रश्नाचा क्रमांक असतो. 4थी महत्त्वाची सूचना, सर्व विषयांना वापरायची. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. जो प्रमुख प्रश्न आहे पहिला, दुसरा, तिसरा किंवा अ आणि ब असेल तरीसुद्धा तो नवीन पानावर घ्यायचा. तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसेल. प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न जो आहे तो एकूण 20 गुणांचा आहे आणि त्यातला अ प्रश्न जो आहे तो 5 गुणांचा आहे. अ प्रश्न पाहूया. खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. सूचना वाचा. इथे पुन्हा लिहा म्हटलं आहे. म्हणजेच काय तर विधान पूर्ण लिहायचं. जे उत्तर अचूक आहे ते रिकाम्या जागेवर लिहायचं. त्याखाली 2 रेषा मारायच्या आहेत आणि एक ओळ सोडून पुढचं विधान लिहायचं. म्हणजे तुमची उत्तरपत्रिका छान दिसेल. 1. नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या टिंबटिंब प्रती जोडाव्या लागतात. पर्याय 4, 2 आणि 3. अचूक उत्तराचा पर्याय आहे 4. मग पूर्ण विधान लिहायचं आहे. नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या 4 प्रती जोडाव्या लागतात आणि 4 शब्दाखाली 2 रेषा मारायच्या. एक ओळ सोडून दुसरं विधान लिहायचं. केवळ प्रवेश फी भरून सभासद म्हणून दाखल झालेली व्यक्ती टिंबटिंब सभासद होय. पर्याय सहयोगी, क्रियाशील, नाममात्र आणि अचूक उत्तर आहे नाममात्र. 3. भारतातील दुसरा सहकारी कायदा टिंबटिंब साली संमत झाला. पर्याय 1904, 1912, 1925 आणि अचूक उत्तर आहे 1912. 4. महाराष्ट्र सहकारी कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या निव्वळ नफ्यातील टिंबटिंब टक्के रक्कम राखीव निधीत जमा केली पाहिजे. पर्याय 25, 15, 12 आणि अचूक उत्तर आहे 25%. 5. सहकारी संस्थामार्फत उत्पादन प्रक्रियेत टिंबटिंब व श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला जातो. पर्याय नियंत्रित, परंपरागत, आधुनिक आणि अचूक उत्तर आहे परंपरागत. 5 गुणांच्यासाठी 5 वस्तुनिष्ठ प्रश्न. पहिल्यातला अ. प्रश्न पहिल्यातला ब आहे तो पण 5 गुणांचा आहे. अ गटातील शब्दांच्या ब गटातील शब्द किंवा शब्दसमूहासोबत योग्य जोड्या लावायच्यात. अ गट आणि ब गट. आता या जोड्या आपण लावूया. अ सहयोगी सभासदची जोडी आहे. अ ची जोडी आहे 4 नंबरची, म्हणजे अ ची जोडी आहे संयुक्तपणे भागधारण करतो. सहयोगी सभासद संयुक्तपणे भागधारण करतो ही जोडी लागली. क्रमांक आहे ब ला 6ची जोडी लागते, म्हणजे सहकारी संस्थेचे संरक्षक भिंत, राखीव निधी ही जोडी लागली. आणि पुढची जोडी आहे क ला जोडी लागते पहिली, दोषी संस्थेविरुद्ध कारवाई, निबंधकाचे नियंत्रणात्मक कार्य. नंतर ड ची जोडी आहे 7, सुरक्षित खण, मौल्यवान वस्तू ठेवणे, लॉकर म्हणतात त्याला. पुढची जोडी आहे शेवटची ई ला 3 लागते, म्हणजे सहकार नियोजन समिती 1946. अशा जोड्या लावायच्या 5 गुणांच्यासाठी 5. प्रश्न पहिल्यातला क प्रश्न आहे. खालील विधाने बरोबर आहेत की चूक ते लिहा. 5 गुण आहेत 5 विधानांच्यासाठी. 1. सहकारी संस्थेच्या दृष्टीने हिशेब तपासणी महत्त्वाची असते. हे विधान पहिलं बरोबर आहे. इथं खाली मी लिहून दिलं आहे.
2. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची सभासदांना गरज नसते, हे विधान चूक आहे. 3. सहकार चळवळीतील वाढता राजकीय हस्तक्षेप हितकारक ठरलेला आहे, हे विधान देखील चूक आहे, इथे लिहिलंय. 4. क्रियाशील सभासदांना लाभांश मिळवण्याचा अधिकार नसतो, हे विधानसुद्धा चूक आहे. 5. सहकार आयुक्त व निबंधक कठोर प्रशासक असावा, हे विधान बरोबर आहे. म्हणजे पहिलं आणि 5वं बरोबर आहे, दुसरं, तिसरं, चौथं विधान चूक आहे. ड प्रश्न आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 प्रश्न 5 गुणांच्यासाठी. 1. मुदत ठेव म्हणजे काय? 2. सभासद म्हणजे काय? 3. दीर्घ मुदतीच्या कर्जाचा कालावधी किती असतो? 4. ठराव म्हणजे काय? 5. उपविधी म्हणजे काय? आपण उत्तर पाहूया. क्रमांक 1. मुदत ठेव म्हणजे काय? उत्तर आहे त्याचं, सहकारी संस्थेने विशिष्ट अटींवर दीर्घ मुदतीसाठी ग्राहकांकडून स्वीकारलेल्या ठेवींना मुदत ठेव असे म्हणतात. दुसरा प्रश्न आहे. सभासद म्हणजे काय? त्याचं उत्तर पाहूया. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील कलम 2 व पोट कलम 19(ब) नुसार सभासद म्हणजे ज्या संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आलेली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सहभागी झालेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेचा सभासद म्हणून यथोचितरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती, तिला सभासद म्हणतात. 3. दीर्घ मुदतीच्या कर्जाचा कालावधी किती असतो? उत्तर आहे. दीर्घ मुदतीच्या कर्जाचा कालावधी 5 ते 25 वर्ष असतो. 4. ठराव म्हणजे काय? उत्तर आहे. सभेने चर्चा करून बहुमताने घेतलेला निर्णय म्हणजे ठराव होय. 5. उपविधी म्हणजे काय? उत्तर पाहू. उपविधी म्हणजे संस्थेच्या अंतर्गत कामकाज व व्यवस्थापनासंबंधीच्या नियमांचा संच होय. प्रश्न क्रमांक 2. खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही 4. 6 पैकी 4 सोडवायच्या. 8 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. 1. संचालक. 2. सहकार आयुक्त व निबंधक. 3. अक्रियाशील सभासद. 4. बहुराष्ट्रीय कंपनी. 5. उपाध्यक्ष. 6. जिल्हा सहकार मंडळे. पहिली संकल्पना संचालक. उत्तर. 1. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात, त्यामुळे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सभासदांची असते, परंतु सर्वच सभासद संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाहीत, कारण सभासदांची संख्या जास्त असते. 2. म्हणून संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ज्या व्यक्तीकडे सोपवली जाते त्यांना संचालक म्हणतात. दुसरी संकल्पना सहकार आयुक्त व निबंधक. उत्तर. 1. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या कलम 2(24) व कलम 3 नुसार ज्या व्यक्तीची नियुक्ती सहकार आयुक्त व निबंधक या पदावर महाराष्ट्र शासन करते त्या व्यक्तीस सहकार आयुक्त व निबंधक म्हणतात. 2. तो सहकार खात्याचा सर्वोच्च अधिकारी असतो. 3. अक्रियाशील सभासद. लागोपाठ 5 वर्षाच्या कालावधीत अधिमंडळाच्या वार्षिक सभांना उपस्थित न राहणाऱ्या आणि संस्थांद्वारा उपलब्ध केल्या जाणाऱ्या सेवा व साधनांचा उपयोग न करणाऱ्या व्यक्तीचे निष्क्रिय किंवा अक्रियाशील सभासद असे वर्गीकरण करण्यात येते. सभासदत्वाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अक्रियाशील व्यक्तीचे सभासदत्व रद्द होऊ शकते. चौथी संकल्पना आहे बहुराष्ट्रीय कंपनी. उत्तर. 1. कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार स्थापन झालेल्या आणि अनेक देशात आर्थिक व्यवहार, उत्पादन आणि वितरणाचे कार्य करणाऱ्या व्यापारी संस्थांना बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणतात. 2. यांचे कार्यक्षेत्र व्यापक म्हणजे ज्या देशात त्या स्थापन झाल्या असतील त्या देशात आणि जगातील अन्य देशात असते. कोका कोला ही जागतिक स्तरावर व्यवसाय करणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. 3. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा कारभार व्यावसायिक व्यवस्थापन पद्धतीने केला जात असल्याने तो कार्यक्षम असतो. नियोजन हे त्यांच्या यशाचे गमक असते. 5. उपाध्यक्ष व्हाईस चेअरमन. अध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्षच अध्यक्ष म्हणून काम पाहतो. त्यामुळे उपाध्यक्षासाठी पात्रता, त्याची भूमिका, हक्क, कर्तव्ये व जबाबदाऱ्या या अध्यक्षाप्रमाणेच असतात. 6. जिल्हा सहकार मंडळे. जिल्हा पातळीवर या मंडळाचे कार्य चालते. आपल्या राज्यात सर्व जिल्ह्यात सहकारी मंडळे अस्तित्वात आहेत. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात प्रशिक्षण शिबिर घेणे, महिला मेळावे भरविणे, सहकार विषयावरील निबंध स्पर्धा ठेवणे, सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांची शिबिरे,
सचिवासाठी उजळणी वर्ग इत्यादींचे आयोजन करणे हे जिल्हा मंडळाचे काम असते. प्रश्न क्रमांक 3, खालील विधानांबाबत स्वमत लिहायचं. कोणतेही 2 सोडवायचे. 3 पैकी 6 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. सहकारी संस्थेच्या वैधानिक अंकेक्षणानंतर तिला अंकेक्षण वर्ग दिला जातो. 2. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वाढती थकबाकी ही गंभीर समस्या बनली आहे. 3. नागरी सहकारी बँकेच्या कार्यावर शहरी भागाचा आर्थिक विकास अवलंबून असतो. आपण स्वमत स्पष्ट करूया. क्रमांक 1. सहकारी संस्थेच्या वैधानिक अंकेक्षणानंतर तिला अंकेक्षण वर्ग दिला जातो. उत्तर. या विधानाशी मी सहमत आहे. कारणे. 1. वैधानिक हिशेब तपासणी सहकारी संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येते. 2. समाधानकारक कामगिरी असलेल्या संस्थांना अ वर्ग दिला जातो. 3. निकृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि सातत्याने तोट्यात चालणाऱ्या संस्थांना ड वर्ग देण्याची शिफारस अंकेक्षक निबंधकास करीत असतो. 4. अ वर्ग प्राप्त संस्थांना उपक्रम विस्तारासाठी अतिरिक्त भांडवल उभारणीची परवानगी दिली जाते. अ वर्ग म्हणजेच अर्थक्षम संस्थांना बँका निश्चितपणे कर्ज देतात. 5. डबघाईला आलेल्या संस्थांचे अर्थक्षम संस्थेत विलिनीकरण करण्याचा किंवा त्या विसर्जन करण्याचा निर्णय निबंधक घेऊ शकतो. 2. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वाढती थकबाकी ही गंभीर समस्या बनली आहे. उत्तर. वरील विधानाशी मी सहमत आहे. कारणे. 1. वित्त हे वित्तीय संस्थांचे जीवनदायी रक्त आहे. त्याचा पुरवठा आटल्यास संस्थेच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम होत असतो. 2. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करते. या बहुसंख्य संस्था अकार्यक्षम असल्याने त्यांची थकबाकी उत्तरोत्तर वाढत चालली आहे. 3. प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ आहेत. 4. वाढत्या थकबाकीमुळे खेळत्या भांडवलाचा ओघ आटत चालला आहे. राजकारणी व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे थकीत कर्जाची वसुली करता येत नाही. 5. त्यामुळे आज महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आर्थिक अडचणीत सापडल्याचे दिसून येते. क्रमांक 3. नागरी सहकारी बँकेच्या कार्यावर शहरी भागाचा आर्थिक विकास अवलंबून असतो. उत्तर. या विधानाशी मी सहमत आहे. कारणे. 1. शहरी भागातील लोकांना सावकारी पाशातून सोडवण्याच्या उद्देशाने नागरी सहकारी बँकाची स्थापना झाली. 2. नागरी सहकारी बँका या शहरी भागातील मर्यादित उत्पन्न गटातील लोक, लहान व्यापारी, व्यावसायिक व उद्योजकांना कर्ज पुरवठा करतात. हा कर्ज पुरवठा त्यांच्या व्यावसायिक गरजांची पूर्तता करतो आणि त्यांच्या उत्पादक कार्यास सहाय्य करतो. 3. या बँकांच्या माध्यमातून मध्यम आणि लहान आकारमानाच्या शहरात बँकिंग सेवांचा प्रसार व विस्तार झाला आहे. 4. या बँका आपल्या ग्राहकांना ATM, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग सारख्या आधुनिक सेवा उपलब्ध करून देतात. 5. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात लघु उद्योगांचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. या लघु उद्योजकांच्या भांडवली गरजांची पूर्तता नागरी सहकारी बँका करतात. प्रश्न 4. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे. 4 पैकी 12 गुण आहेत, म्हणजे एका फरकाला 4 गुण. 1. कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्त. 2. नागरी सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक. 3. नफा तोटा खाते आणि ताळेबंद पत्रक. 4. अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक. आपण फरक स्पष्ट करूया 4 गुणांच्यासाठी. पहिला फरक आहे कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्त पुस्तक. मुद्दा लिहायचा. फरकाचा पहिला मुद्दा अर्थ. सभेमध्ये ज्या विषयांची चर्चा करावयाची आहे त्या विषयांची क्रमवारी म्हणजे कार्यक्रम पत्रिका होय. सभेचे आयोजन पूर्ण झाल्यानंतर त्याचा लेखी व सत्य वृत्तांत म्हणजे इतिवृत्त पुस्तक होय. फरकाचा मुद्दा आहे दुसरा केव्हा. सभा भरण्यापूर्वी कार्यक्रम पत्रिका तयार केली जाते आणि ती सभासदांना सभेच्या सूचनेबरोबर पाठवली जाते. सभा संपल्यानंतर सचिव सभेतील चर्चा व निर्णयांच्या टिपणांद्वारा सभेचा वृत्तांत तयार करतो. त्यास पुढील सभेत स्वीकृती दिली जाते. फरकाचा तिसरा मुद्दा आहे उपयुक्तता. सभेचे कामकाज सुरक्षितपणे आणि शिस्तबद्धरित्या होण्यासाठी कार्यक्रम पत्रिका उपयुक्त असते. सभेतील कामकाज व निर्णयांचा हा लेखी पुरावा दस्तऐवज असतो. भविष्यकाळात वाद उपस्थित झाल्यास इतिवृत्ताचा पुरावा म्हणून उपयोग होतो. फरकाचा चौथा मुद्दा स्वरूप. सभेत होणाऱ्या कामकाजाची पूर्वसूचना सभासदांना कार्यक्रम पत्रिकेद्वारा मिळते.
सभेत कोणते कामकाज झाले याची माहिती सभासदांना इतिवृत्त पुस्तकातून मिळते. दुसरा फरक आहे राज्य सहकारी बँक आणि नागरी सहकारी बँक. अर्थ लिहायचा. प्रथम, राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा संघ म्हणजे राज्य सहकारी बँक होय. शहरी आणि निमशहरी भागात स्थापन झालेली प्राथमिक सहकारी बँक म्हणजे नागरी सहकारी बँक होय. फरकाचा मुद्दा दुसरा आहे सभासदत्व. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सहकारी प्रक्रिया संस्था आणि राज्य पातळीवरील अन्य सहकारी संस्था. कार्यक्षेत्रातील पगारदार, मध्यमवर्गीय, व्यापारी, कारागीर, लघु उद्योजक इत्यादी. फरकाचा तिसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र. संपूर्ण राज्य हे तिचे कार्यक्षेत्र असते. तिचे कार्यक्षेत्र विशिष्ट शहरापुरते मर्यादित असते. फरकाचा चौथा मुद्दा प्रमुख कार्य. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना पतपुरवठा करणे, सभासद किंवा ग्राहकांकडून ठेवी स्वीकारणे आणि त्यांना कर्जे व बँकिंग सेवा देणे. फरक आहे तिसरा ताळेबंद पत्रक आणि नफा तोटा पत्रक यातील. पहिला मुद्दा आहे कोणत्या बाबींचा समावेश. संस्थेच्या सर्व देयता व मालमत्तांची नोंद ताळेबंद पत्रकात असते. संस्थेच्या नफा तोट्याच्या सर्व बाबींचा समावेश नफा तोटा पत्रकात असतो. फरकाचा दुसरा मुद्दा आहे डावी उजवी बाजू. डाव्या बाजूस देयतेच्या बाबी तर उजव्या बाजूस मालमत्तेची नोंद असते. डाव्या बाजूस नावे बाबी तर उजव्या बाजूला जमा बाबींची नोंद असते. फरकाचा तिसरा मुद्दा स्वरूप. ताळेबंद हे पत्रक असते, नफा तोटा एक खाते असते. फरकाचा चौथा मुद्दा काय दर्शवते. संस्थेची विशिष्ट दिवशी असलेली सांपत्तिक स्थिती, संपूर्ण वर्षभरात संस्थेला झालेल्या नफा व तोट्याची माहिती. फरक चौथा आहे अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक. अर्थ, अध्यक्ष हा सहकारी संस्थेचा प्रमुख असतो. सहकार आयुक्त व निबंधक हा राज्यातील सर्व सहकारी संस्थांचा प्रमुख असतो. निवड व नियुक्ती. फरकाचा मुद्दा, अध्यक्षाची निवड सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य करतात. सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक राज्य सरकारद्वारा करण्यात येते. फरकाचा तिसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र व अधिकार. अध्यक्षाचे कार्यक्षेत्र व अधिकार एका विशिष्ट सहकारी संस्थेपुरते मर्यादित असतात. संपूर्ण राज्यातील सहकारी संस्था हे त्यांचे कार्यक्षेत्र असते. त्यांच्यावर नियंत्रण गाजवण्याचा त्यास अधिकार असतो. फरकाचा चौथा मुद्दा नोंदणीचा अधिकार. अध्यक्षास सहकारी संस्थेच्या नोंदणीचा अधिकार नसतो. सहकार आयुक्त व निबंधकाला सहकारी संस्थेच्या नोंदणीचा अधिकार असतो. प्रश्न क्रमांक 5. संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 2, 3पैकी 2 सोडवायचे. 8 गुण. 1 टिप लिहायला 4 गुण. 1. सहकार क्षेत्रापुढील आव्हाने. 2. सभासदांच्या पात्रता. 3. सहकार व शिक्षण प्रशिक्षणाची गरज. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज. पहिले टिप, सहकार क्षेत्रापुढील आव्हाने. उत्तर, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला भारतात वेग मिळाल्यानंतर सहकार क्षेत्रासमोर निर्माण झालेली आव्हाने पुढीलप्रमाणे आहेत. 1. भागभांडवल उभारणी. सहकारी संस्थांचे सभासद मोठ्या प्रमाणात संस्थेला भांडवल पुरवठा करू शकत नाहीत. गैरव्यवहार व अकार्यक्षमतेमुळे सहकारी संस्थांची विश्वासार्हता कमी झालेली आहे. सहकारी संस्थांना आवश्यक तेवढ्या प्रमाणात भागभांडवल उभारणी करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. 2. वाढता उत्पादन खर्च. सहकारी संस्थांमार्फत उत्पादन प्रक्रियेमध्ये परंपरागत व श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला जात असल्याने एकूण उत्पादनाचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे उत्पादन खर्चाचे प्रमाण जास्त असते. वाढता उत्पादन खर्च हे सहकार क्षेत्रापुढील एक आव्हान आहे. 3. बहुराष्ट्रीय कंपन्यांची स्पर्धा. सहकारी संस्थांची उत्पादने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनाशी स्पर्धा करू शकत नाहीत. सहकारी संस्थांना स्थानिक बाजारपेठ टिकवून ठेवणे सुद्धा कठीण होत चालले आहे. 4. कमी होत असलेले शासकीय अनुदान. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर सरकारकडून केल्या जाणाऱ्या मदतीमध्ये कपात करण्यात आली, तर काही सवलती व अनुदाने बंद करण्यात आली आहेत. 2. सभासदांच्या पात्रता अटी. ही टीप आहे. उत्तर, पुढील पात्रता असणाऱ्या व्यक्तींना सहकारी संस्थेचे सभासदत्व मिळू शकते. 1. सज्ञान व्यक्ती. कोणतीही सज्ञान व्यक्ती सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असलेली व्यक्ती सभासदत्वास पात्र असते. या व्यक्तीला कोणत्याही संबंधित अधिनियमाद्वारे करार करण्यास बंदी केलेली नसावी. भारतीय करार कायद्याप्रमाणे करार करण्यास पात्र व्यक्ती सभासद होऊ शकते. 2.
कार्यक्षेत्रात वास्तव्य. सभासद होऊ इच्छिणारी व्यक्ती संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारी असली पाहिजे व प्रवेश शुल्कासोबत किमान एका भागाची रक्कम भरलेली असावी. 3. विद्यार्थी सभासद. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या विद्यार्थी सहकारी भांडाराचे सभासदत्व विद्यार्थ्यांना मिळते. अशा सहकारी संस्थेचे सभासद होण्यासाठी वयाची अट विचारात घेतली जात नाही. 18 वर्षापेक्षा कमी वय असणारा विद्यार्थीही सभासदत्वास पात्र असतो. या व्यतिरिक्त नोंदणीकृत संस्था, भागीदारी संस्था, कंपनी, सार्वजनिक विश्वस्त संस्था, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, केंद्र किंवा राज्य सरकारच्या संस्थांना सभासदत्व मिळू शकते. 3री टिपा. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज किंवा आवश्यकता. उत्तर. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची आवश्यकता पुढीलप्रमाणे विशद करता येईल. 1. सहकारी चळवळीचे नेतृत्व. सहकारी संस्थेचे नेतृत्व किती सक्षम आणि कुशल आहे यावर संस्थेचे भवितव्य अवलंबून असते. सहकारी संस्थेवर, तत्वावर, मूल्यांवर निष्ठा असणारे, कुशल संघटक असणारे आणि सभासदांच्या संस्थेच्या विकासाची तळमळ असणारे नेतेच सहकारी संस्थेला विकासाकडे नेऊ शकतात. म्हणून नेतृत्व घडवण्यासाठी सहकार शिक्षण व प्रशिक्षण आवश्यक असते. 2. सहकारी संस्थेचा विकास. सहकार शिक्षण व प्रशिक्षणामुळे संस्थेच्या समस्या, भावी काळातील आव्हाने, नवनवीन तंत्रज्ञान व कार्यपद्धती यांची माहिती सहकारी संस्थेच्या प्रत्येक घटकाला मिळू शकते व त्या माध्यमातून सहकारी संस्थेचा विकास घडून येतो. 3. कार्यक्षम व्यवस्थापन. सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना व संचालकांना संस्थेचे कामकाज अधिक चांगल्या रीतीने व कार्यक्षमपणे पार पाडण्यासाठी लागणारे ज्ञान व कौशल्य सहकार शिक्षण व प्रशिक्षणातूनच मिळू शकते. क्रमांक 4. शिक्षित सभासद वर्गाची निर्मिती. सहकारी संस्थांचा विकास प्रामुख्याने ग्रामीण भागात झालेला दिसून येतो. त्यामुळे सहकाराची तत्त्वे, मूल्ये, कार्यपद्धती यांचे ज्ञान त्यांना असेलच असे नाही. शिवाय सहकाराच्या माध्यमातून मिळणारे फायदे देखील त्यांना माहीत नसतात. सभासदांना त्यांचे अधिकार, जबाबदाऱ्या व कर्तव्ये यांची जाणीव करून देणे आवश्यक असते. 5. सहकारावरील विश्वास दृढ करणे. सर्वसामान्य जनता व सभासद यांच्या मनामध्ये सहकाराची तत्त्वे, मूल्ये, व्यवहार यांची माहिती परिणामकारकपणे रुजवावी लागते. त्यातून सहकारावरील विश्वास दृढ होण्यास मदत होते. क्रमांक 6. कुशल संघटन. सहकारी संस्थेच्या संघटनेमध्ये विविध घटक असतात. या सर्वांना संस्थेची कार्यपद्धती, त्यांची भूमिका, अधिकार, कर्तव्ये, जबाबदाऱ्या, संस्थेचे व्यवहार, विविध कायदे व त्यातील तरतुदी यांची माहिती असणे आवश्यक असते. ही माहिती सहकार शिक्षण व प्रशिक्षणातून दिली जाते. 7. सहकारी क्षेत्रात स्वावलंबी बनवणे. सहकारी संस्था जरी सेवाभावी संस्था असली तरी तिला व्यावसायिक कार्य करावी लागतात. त्यातून उत्पन्न खर्चाची तरतूद करताना शासकीय अनुदानातून आणि मदतीची अपेक्षा ठेवली जाते. मात्र आर्थिक दृष्टिकोनातून सहकारी संस्था स्वावलंबी आणि अर्थक्षम होण्यासाठी पुरेसे उत्पन्न मिळवण्याची क्षमता या संस्थांमध्ये निर्माण व्हावी लागते. बदलत्या आर्थिक परिस्थितीमध्ये सहकारी संस्थांना आपले अस्तित्व टिकवून ठेवणे गरजेचे आहे. 8. सभासदांचा प्रभावी व सक्रिय सहभाग. सहकारी संस्थेच्या सभासदांनी संस्थेच्या अधिमंडळाच्या वार्षिक व विशेष सभेत उपस्थित राहून निर्णय प्रक्रियेत व कामकाजात सहभाग घेतला पाहिजे. त्यातून सभासदांचा प्रभावी व सक्रिय सहभाग वाढेल. 8 पैकी कोणतेही 4 ते 5 मुद्दे लिहा. प्रश्न क्रमांक 6. कारणे लिहा. कोणतेही 2. 4 पैकी 2 सोडवायचे आहेत. 1. क्रियाशील सभासदाला मतदानाचा अधिकार असतो. 2. सभेला गणसंख्येची आवश्यकता असते. 3. सहकार आयुक्त व निबंधकाला न्यायनिवाडाचे अधिकार असतात. 4. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते. 1. क्रियाशील सभासदाला मतदान करण्याचा अधिकार असतो. उत्तर. क्रियाशील सभासदाला मतदान करण्याचा अधिकार असतो. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. नियमित सभासद हा सहकारी संस्थेचा भागधारक असतो. 2. भागधारक सभासद सहकारी संस्थेचे मालक असतात, मात्र संस्थेच्या दैनंदिन कामकाजात व्यावहारिक अडचणीमुळे ते सहभागी होत नाहीत. 3. संस्थेचे संचालक हे भागधारकांचे प्रतिनिधी असतात. 4. सहकारी संस्थांचा कारभार लोकशाहीच्या कार्यप्रणालीनुसार होत असतो. त्यानुसार मतदानाद्वारे सभासद संचालकांची निवड करतात. 5. नियमित सभासद हे सहकारी संस्थेचे भागधारक सभासद असल्याने त्यांना संस्थेच्या कामकाजात सहभागी होण्याचा आणि मतदानाचा अधिकार असतो. क्रमांक 2. कारणे लिहा. सभेसाठी गणसंख्या आवश्यक असते.
उत्तर. सभेसाठी गणसंख्या आवश्यक असते, त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. गणसंख्या म्हणजे सहकारी संस्थेच्या सभेचे कामकाज वैध होण्यासाठी आवश्यक असणारी सभासदांची उपस्थिती होय. 2. सभेला किमान संख्येत सभासदांच्या उपस्थितीला गणपूर्ती म्हणतात. क्रमांक 3. गणपूर्ती झाली नाही तर सभेचे कामकाज कायदेशीर समजले जात नाही. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील तरतुदीनुसार सभासदांची किमान उपस्थिती आवश्यक असते. 4. गणपूर्तीच्या तरतुदीमुळे सभासदांचा संस्थेच्या कामकाजातील सहभाग वृद्धिंगत होतो आणि त्यांच्या मनात संस्थेच्या कामाविषयी आस्था निर्माण होते. सभासदांचा सक्रिय सहभाग हे सहकारातील लोकशाही व्यवस्थापन या तत्वाशी सुसंगत आहे. 3. कारणे लिहा. सहकार आयुक्त व निबंधकाला न्याय निवाड्याचे अधिकार असतात. उत्तर. सहकार आयुक्त व निबंधकाला न्याय निवाड्याचे अधिकार असतात, त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. राज्य ते तालुका स्तरावरील निबंधकांना सहकारी संस्थांचे नियंत्रण करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. 2. सहकारी संस्थेत तंटेबखडे निर्माण झाल्यास व्यवस्थापन समितीविषयी किंवा सभासदांविषयी तक्रारी असतील तर त्याविषयीची तक्रार संबंधित निबंधकाकडे करण्यात येते. 3. संबंधित निबंधक तक्रारींची चौकशी करतो, संबंधित व्यक्तींना आपल्यासमोर हजर होण्याचे आदेश देतो, त्यांचे जबाब नोंदवून घेतो आणि त्यांची उलट तपासणी करतो. 4. प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर वादाचे निराकरण करण्यासाठी निबंधक आपला निवाडा घोषित करतो. 5. त्याचा निर्णय संबंधित व्यक्तींवर बंधनकारक असतो. अशा प्रकारे सहकारी संस्थांबाबत प्रशासकीय न्यायनिवाडा करण्याचा अधिकार निबंधकास असतो. 4. कारणे लिहा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते. उत्तर. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते, त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. भारताच्या ग्रामीण भागात सहकारी चळवळीचा प्रसार झाला आहे, त्यातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नेतृत्व प्रस्थापित झाले आहे. 2. ग्रामीण भागातील सहकारी चळवळीस योग्य दिशा देण्याचे कार्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करते. 3. ग्रामीण भागातील विविध सहकारी संस्थांच्या पालकत्वाची व संगोपनाची जबाबदारी ती पार पाडते. 4. ग्रामीण भागातील सर्व सहकारी संस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न असतात. त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेतृत्वाखाली कार्य करतात. 5. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुढाकाराने ग्रामीण विकास व शेती विकासाचे उपक्रम हाती घेतले जातात. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 2 सोडवायचे. 3 पैकी 10 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधी निबंधकास विनंती करणारे पत्र लिहा. 2. सहकारी संस्थेने सभासदाला कर्ज मंजूर केल्याचे पत्र लिहा. 3. सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके कोणती? प्रश्न पहिला. सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधी निबंधकास विनंती करणारे पत्र तयार करा. इथे नाव लिहायचं आहे. नियोजित जगदंबा सहकारी पतसंस्था मर्यादित पतसंस्थेचं नाव, कुठे आहे तो पत्ता, समर्थनगर उस्मानाबाद, पिनकोड लिहायचा. नंतर दूरध्वनी क्रमांक लिहायचा, पत्राचा जावक क्रमांक, दिनांक लिहायचा आणि प्रति. कोणाला लिहायचं पत्र? माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सेंट्रल बिल्डिंग उस्मानाबाद. नंतर विषय लिहायचा सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधात. पत्र लिहायचं. माननीय महोदय, वरील विषयाबाबत आपणास कळवू इच्छितो की आमच्या नियोजित जगदंबा सहकारी पतसंस्थेचे आवश्यक असलेले किमान भाग भांडवलाची रक्कम गोळा केलेली आहे. तसेच संस्थेची नोंदणी करण्यासाठी इतर आवश्यक बाबींची पूर्तता केलेली आहे. या पत्रासोबत संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे व दस्तऐवज जोडले आहेत. तरी संस्थेची आपल्या दप्तरी नोंद करावी व नोंदणीचा दाखला मिळावा ही नम्र विनंती. कळावे आपला विश्वासू AR देशमुख, मुख्य प्रवर्तक. आता सोबत कोणकोणती कागदपत्र जोडलेली आहेत ते लिहायचं आहे. नोंदणी अर्ज 4 प्रती, उपविधी 4 प्रती, सभासद यादी 4 प्रती, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शिल्लक प्रमाणपत्र, प्राथमिक सभेचे इतिवृत्त, संस्थेची योजना, जागेचे ना हरकत प्रमाणपत्र, लोकसंख्येचा दाखला, नियोजित शुल्क भरल्याची चलन पावती किंवा मूळ प्रत अशी कागदपत्र जोडायची. दुसरा प्रश्न. सहकारी संस्थेच्या सभासदाला कर्ज मंजूर केलेल्या पत्राचा नमुना तयार करा. पुणे विद्यापीठ शिक्षक पतपेढी मर्यादित, गणेश खिंड, पुणे, पिनकोड. दूरध्वनी क्रमांक लिहायचा, ईमेल, कारण हे शहरी भागातलं आहे. जावक क्रमांक, दिनांक, प्रति श्री दत्तात्रय विठोबा पवार, त्यांचा पत्ता लिहायचा, शुक्रवार पेठ, पुणे. विषय कर्ज मंजुरी बाबत.
विषय आहे कर्ज मंजुरीबाबत. संदर्भ आपला दिनांक 15 जुलै 2021चा कर्ज मागणी अर्जाचा क्रमांक. महोदय, वरील विषयाच्या संदर्भात आपणास कळविण्यात येते की बँकेच्या व्यवस्थापन समितीच्या दिनांक 25 जुलै 2021 रोजी झालेल्या सभेमध्ये आपला कर्ज मागणी अर्ज मंजूर झाला आहे. त्यानुसार आपणास 25,000 रुपये अक्षरी पण लिहायचं चे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. कर्जाची रक्कम आपणास ताबडतोब देण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करणे सुलभ व्हावे यासाठी आपण संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. कळावे आपला विश्वासू नंदकुमार गोपाळ जोशी, सचिव. सचिवांनी लिहिलेलं पत्र. तिसरा प्रश्न आहे, सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके कोणती ते स्पष्ट करा. यातले 5-6 मुद्दे लिहिले तरी चालेल. उत्तर: महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील तरतुदीनुसार जी पुस्तके सहकारी संस्थेने बाळगणे आवश्यक आहे त्यांना वैधानिक पुस्तके म्हणतात. ही वैधानिक पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत. 1. सभासद नोंदणी पुस्तक. नमुना I प्रमाणे सभासदांचे पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि त्यास दाखल करून घेतल्याची तारीख, प्रवेश शुल्क दिल्याची तारीख, वारसदाराचे नाव इत्यादी तपशील ज्यात उपलब्ध असतो त्यास सभासद नोंदणी पुस्तक म्हणतात. 2. क्रियाशील व अक्रियाशील सदस्य नोंदवही. क्रियाशील सदस्यांची यादी नमुना J1 आणि अक्रियाशील सदस्यांची यादी नमुना J2 नुसार करण्यात येते. 3. भाग नोंदणी पुस्तक. सभासदांनी विकत घेतलेल्या भागांची नोंद भाग नोंदणी पुस्तकात असते. ती क्रमवार असते. त्यात सभासदांचा अनुक्रमांक आणि त्यांच्या भागांचा अनुक्रमांक यांची नोंद असते. 4. कर्जरोखे नोंदणी पुस्तक. ज्या सहकारी संस्थांना कर्जरोख्यांच्या विक्रीद्वारे भांडवल उभारण्याची मुभा असते त्यांनी कर्जरोखे नोंदणी पुस्तक बाळगणे आवश्यक असते. त्यात संस्थेने विकलेल्या कर्जरोख्यांची संख्या, त्यांची दर्शनी किंमत आणि एकूण किंमत तसेच कर्जरोखेधारकांचे नाव व पत्ते यांची नोंद असते. 5. सभासदांच्या आणि संचालक मंडळाच्या सभांची इतिवृत्त पुस्तके. सभासदांच्या आणि संचालक मंडळाच्या सभातील कामकाजाची नोंद त्यांच्या इतिवृत्त पुस्तकात असते. या पुस्तकाला कायदेशीर महत्त्व असते. 6. मालसाठा पुस्तक. संस्थेच्या विविध विभागातील माल खरेदी, माल विक्री आणि शिल्लक मालाचा तपशील मालसाठा पुस्तकात असतो. 7. मालमत्ता पुस्तक. संस्थेच्या नावावर असणाऱ्या सर्व मालमत्तांची नोंद या पुस्तकात केली जाते. मालमत्तेचे नाव व स्वरूप, खरेदी दिनांक, किंमत, स्थापना खर्च, मालमत्तेवरील वाढ किंवा घट इत्यादी तपशील या पुस्तकात असतो. 8. डेड स्टॉक नोंदवही. जड वस्तू संग्रह नोंदवही म्हणजेच डेड स्टॉक रजिस्टरमध्ये निरुपयोगी मालाची नोंद केली जाते. त्यांच्या खरेदीची तारीख, किंमत, परिमाण आणि अपलेखन केल्याची तारीख इत्यादी तपशील त्यात असतो. 9. गुंतवणूक पुस्तक. संस्थेने केलेल्या सर्व प्रकारच्या गुंतवणुकीचा तपशील म्हणजे गुंतवणुकीचे नाव व स्वरूप, दिनांक, रक्कम परत मिळण्याचा दिनांक, त्यावरील व्याज किंवा लाभांश या पुस्तकात लिहिला जातो. 10. कर्ज नोंदणी पुस्तक. संस्थेने सभासदांना दिलेल्या कर्जाचा तपशील म्हणजेच कर्जदाराचे नाव, दिनांक, दिलेली रक्कम, परतफेडीचा कालावधी, व्याजाचा दर, परतफेड केलेली रक्कम इत्यादीची नोंद त्यात करण्यात येते. 11. ठेव पुस्तक. संस्थेने सभासद आणि बिगर सभासदांकडून स्वीकारलेल्या ठेवींचा तपशील म्हणजे ठेवीदाराचे नाव, रक्कम, दिनांक, देय, व्याजदर, परतफेडीची तारीख इत्यादींची नोंद या पुस्तकात केली जाते. 12. लेखापरीक्षक नोंदवही. लेखापरीक्षकाच्या नेमणुकीचा तपशील, लेखापरीक्षणाची तारीख, हिशेब तपासणीच्या हरकती, अभिप्राय, सूचना, शेरा इत्यादी बाबी. आता 12 पैकी कोणतेही 4-5 मुद्दे लिहा. 4 गुणांना असेल तर 4-5 मुद्दे लिहा आणि 10 गुणांना असेल तर हे सगळे मुद्दे लिहा. प्रश्न किती गुणांना आलेला आहे त्यावर याचं उत्तर किती लिहायचं ते ठरेल. प्रश्न शेवटचा आहे 8वा. सचिवाची व्याख्या सांगून आदर्श सचिवाचे गुण विशद करा किंवा सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची विविध साधने स्पष्ट करा. 8 गुणांचा हा प्रश्न आहे. पहिला प्रश्न त्यातला, सचिवाची व्याख्या सांगून आदर्श सचिवाचे विविध गुण विशद करा. उत्तर: सचिवाची व्याख्या. सहकारी संस्था कायद्यानुसार करावयाची कार्ये आणि प्रशासकीय व कार्यालयीन कार्य करण्यासाठी संस्थेच्या पोटनियमानुसार या कार्यासाठी नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती म्हणजे सहकारी संस्थेचा सचिव होय. ब. आदर्श सचिवाचे गुण. 1. प्रभावी व्यक्तिमत्व. सहकारी संस्थेच्या सर्व घटकांशी त्याचा प्रत्यक्ष संबंध येत असल्याने त्याचे व्यक्तिमत्व प्रभावी असावे. 2. कल्पकता. सहकारी संस्थेची कार्ये कार्यक्षमरित्या आणि काटकसरीने व्हावीत यासाठी सचिवाकडे कल्पकता असावी.
आपले विचार ठामपणे मांडण्याची व इतरांना ते पटवून देण्याची क्षमता त्याच्यात असावी. 3. संभाषण कौशल्य. संस्थेच्या कारभाराची जबाबदारी पार पाडण्यासाठी सचिवाकडे संभाषण कौशल्य म्हणजेच आपली भूमिका इतरांना समजावून देण्याची क्षमता असणे आवश्यक असते. 4. व्यावसायिक बाबींचे ज्ञान. सहकारी संस्था ज्या प्रकारचे व्यावसायिक उपक्रम हाती घेते त्यासंबंधीचे आवश्यक ज्ञान त्याच्याकडे असावे. 5. कायद्याचे ज्ञान. सहकारी संस्था कायदा व अधिनियम आणि संस्थेच्या उपविधींच्या चौकटीत राहून त्याने काम करावयाचे असते. तसेच संस्थेच्या आर्थिक व्यवहारांशी निगडीत असलेल्या आयकर कायदा, माहितीचा अधिकार कायदा इत्यादींचे ज्ञान त्यास असेल तरच तो कार्यक्षमपणे आपली जबाबदारी पार पाडू शकेल. 6. व्यवस्थापकीय ज्ञान व कौशल्य. संस्थेच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी त्याच्याकडे असल्याने त्यास व्यवस्थापन शास्त्रातील विविध बाबींची परिपूर्ण माहिती असणे आणि त्यांची कार्यवाही करण्याचे कौशल्य असणे अपेक्षित आहे. दुसरा प्रश्न. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची विविध साधने स्पष्ट करा. उत्तर. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची साधने पुढीलप्रमाणे आहेत. अंतर्गत साधने. अंतर्गत साधनांद्वारा उपलब्ध होणारे भांडवल हे सहकारी संस्थेच्या स्वमालकीचे असते. भांडवल उभारणीची अंतर्गत साधने पुढीलप्रमाणे आहेत. 1. भाग भांडवल. सहकारी संस्था सभासदांना भाग भांडवलाची विक्री करून स्वतःच्या मालकीचे भांडवल उभारते. कोणतीही व्यक्ती सहकारी संस्थेच्या भाग भांडवलाच्या 1/5 किंवा 20,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेचे भाग धारण करू शकत नाही. राज्य सरकार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भाग भांडवलाच्या खरेदीद्वारा संस्थेस भांडवल उभारण्यास सहकार्य करतात. सहकारी संस्था आपल्या भांडवली गरजा लक्षात घेऊन भागाचे दर्शनी मूल्य निश्चित करते. 2. प्रवेश शुल्क. जेव्हा व्यक्ती संस्थेकडे भाग प्राप्त करण्यासाठी अर्ज करते तेव्हा त्या भाग भांडवलाच्या रकमेबरोबरच प्रवेश शुल्काचा भरणा करते. प्रवेश शुल्क सामान्यतः 1 रुपया ते 10 रुपये असते. प्रवेश शुल्काद्वारा विनापरतीचे भांडवल संस्थेस प्राप्त होते. बऱ्याच संस्थांत प्रवेश शुल्काद्वारा प्राप्त रक्कम राखीव निधीत जमा केली जाते. 3. राखीव निधी. सहकारी संस्थेस भविष्यकाळात उद्भवू शकणाऱ्या आर्थिक अडचणींना सामोरे जाता यावे यासाठी सहकारविषयक कायद्यात राखीव निधीची तरतूद असते. सहकारी पतसंस्था बुडीत कर्ज निधी तर सहकारी विपणन संस्था किंमत चढ उतार निधी उभारतात. प्रतिवर्षी प्राप्त होणाऱ्या निव्वळ नफ्यातील 25% रक्कम या निधीत जमा करणे बंधनकारक असते. विकास निधी नामक राखीव निधीचा विनियोग भविष्यकालीन विकासासाठी करण्यात येतो. राखीव निधीतील रकमेची गुंतवणूक राज्य व केंद्र सरकारचे कर्जरोखे किंवा राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेतील मुदत ठेवीत केली जाते. 4. सभासदांच्या ठेवी. ज्या ठेवी सक्तीच्या असतात त्यांचा समावेश अंतर्गत साधनात करण्यात येतो. सभासदांना कर्ज देताना त्यातील 2.5 ते 3% रक्कम सक्तीची ठेव म्हणून जमा केली जाते. विपणन सहकारी संस्था सभासदांच्या मालाची विक्री करताना त्यातून प्राप्त होणाऱ्या रकमेचा ठराविक हिस्सा सक्तीची ठेव म्हणून जमा करते. क्रमांक पुढचा बहिर्गत साधने. बाहेरच्या व्यक्ती किंवा संस्थांकडून उपलब्ध होणाऱ्या निधीस बहिर्गत किंवा परमालकीचे भांडवल म्हणतात. ही साधने पुढीलप्रमाणे आहेत. 1. बिगर सभासदांच्या ठेवी. ज्या व्यक्ती सहकारी संस्थांच्या सभासद नसतात त्यांच्याकडून चालू ठेवी, बचत ठेवी, मुदत ठेवी आणि पुनरावर्ती ठेवी संस्था स्वीकारते. 2. अन्य ठेवी. पतनिर्मिती आणि कर्ज वाटपाचे उपक्रम हाती घेणाऱ्या संस्था किंवा बँका दैनिक ठेव, दाम दीडपट ठेव, दाम दुप्पट ठेव, अमृतकुंज ठेव, शुभमंगल ठेव, निरंतर ठेव, सणासुदीची ठेव इत्यादी स्वीकारतात. 3. कर्ज व अग्रिम. सहकारी संस्था त्यांच्या भांडवली गरजा, विस्तार, उपक्रम इत्यादींसाठी मोठ्या प्रमाणात लागणारा निधी कर्ज व अग्रिमच्या सहाय्याने उभारतात. बहुसंख्य संस्था या राज्य सरकारच्या हमीवर राज्य सहकारी बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा व्यापारी बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारणी करतात. राज्य शासन काही वेळा सहकारी संस्थांना अग्रिम रक्कम देत असते. 4. सरकारी अनुदान व अर्थसहाय्य. सहकारी चळवळीचा प्रसार व्हावा आणि सहकारी संस्था कार्यक्षम व्हाव्यात, अर्थक्षम व्हाव्यात या उद्देशाने राज्य सरकार त्यांना अनुदान देते. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी त्यांना काही वेळा विशेष अर्थसहाय्य केले जाते. शासकीय योजनांच्या कार्यवाहीसाठी तालुका व जिल्हा पातळीवरील सहकारी संस्थांना विशेष अनुदान दिले
जाते. धन्यवाद. आपण सहकार या विषयाची 12वीची बोर्ड परीक्षेची मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका उत्तरासह अभ्यासलेली आहे. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठी शुभेच्छा.